नमस्कार बाळांनो, कल्पतरू ऑफिशियलमध्ये तुमचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. 28 डिसेंबरला होणाऱ्या NMMS च्या टेस्ट सिरीजसाठी आज आपण अनेक प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तर आजचा पहिला जो प्रश्न आहे बेटा, हे सुरू करण्या अगोदर तुम्ही या कल्पतरू चॅनलला सबस्क्राईब करा आणि NMS प्रश्नासंबंधित विश्लेषण तुम्ही या रोज आपल्या चॅनलला पाहू शकता. ठीक आहे बेटा. चला, आजचा जो पहिला प्रश्न आहे बेटा, दही किंवा ताकामध्ये आढळणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव. काडी आहे ना, काडी बघा की शब्द कोणता आलेला, काडी. हा बघा, दही किंवा ताकामध्ये आढळणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव कोणते आहेत? दही दुधापासून बनते, म्हणजे मिल्क डेअरी प्रोडक्ट आहे एक दही. ओके, तर त्या दुधामध्ये लॅक्टोबॅसिली असतं. काय असतं बेटा? लॅक्टोबॅसिली असतं. ओके, या लॅक्टोबॅसिला फर्मंटेड होऊन काय तयार करतो? लॅक्टिक ऍसिड तयार करतो. काय करतो बेटा? लॅक्टिक ऍसिड म्हणजेच आम्ल तयार करतो तो. ओके, ठीक आहे. तर बघा, दही किंवा ताकामध्ये आपल्याकडे कोणता पर्याय आहे? बघा पहा बरं, ब, लॅक्टोबॅसिली हा जीवाणू आपला पर्याय आहे, ब. तर विद्यार्थ्यांना प्लाझ्मोडियम जो आहे, हा मलेरिया मधला एक कॉजेस, म्हणजे ज्यामुळे तुम्हाला मलेरिया होतो. मलेरिया ही जी बिमारी आहे, पूर्वीच्या नावानं आहे बघा, मलेरिया, तुम्हाला असं द्या ते, तर प्लाझ्मोडियम आहे. मलेरिया हा जो रोग होतो ना, हा कोणामुळे होतो? हा प्लाझ्मोडियममुळे होतो. प्लाझ्मोडियमच्या 4 स्पेसिस आहेत: प्लाझ्मोडियम मलेरी, प्लाझ्मोडियम बॉम्बॅक्स, प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम आणि प्लाझ्मोडियम वायवॅक्स, असे 4 प्रकारचे मलेरिया असतात. ओके, आपण बघितलेलं आहे. अमिबा हा प्राण्यासारखा दिसणारा जीव आहे, प्रोटिस्ट आहे. युग्लिना नाही आहे, हा वनस्पतीसारखा आहे. तर आपला पर्याय काय आहे? जीवाणू आहे. सूक्ष्मजीव कोणते आहेत? ओके, तर आपला जीवाणू आहे लॅक्टोबॅसिली. ओके, चला पुढचा प्रश्न बघा आता. डेंग्यू कोणत्या विषाणूमुळे होतो? चावणारे मच्छर कोणते आहेत? फिमेल मच्छर. तर याचा वेक्टर सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो की डेंग्यू कोणत्या मच्छर चावल्यामुळे होतो. तर त्या मच्छरचं नाव आहे फिमेल ॲडेज मस्किटो. ओके, कोणता मच्छर आहे तो? फिमेल ॲडेज मस्किटो. तो चावल्यामुळे, पण तो कोणाचा कॅरियर आहे? तो कोणाला कॅरी करतो? तर पहा आता, तो आहे ना, बघा लक्ष द्या, तो इन्फ्लुएन्झा व्हायरसला कॅरी करत नाही, स्वाईन फ्लूमुळे आहे ना. ओके, HIV तर नाही. HIV मुळे कोणता रोग होतो? AIDS, एड्स नावाचा रोग होतो. ॲक्वायर इम्युन डिफिशियन्सी सिंड्रोम नावाचा रोग होतो, है ना. सगळ्यात पहिले आफ्रिकामध्ये त्याचा पेशंट आढळला होता, लक्ष द्या. त्यानंतर आहे पहा, फ्लेवी व्हायरस या प्रकारातील DEN14, त्याचं कोडवर्ड आहे DEN14. हा डेंग्यू नावाचा जो रोग आहे, त्या व्हायरसचा जो कोडवर्ड आहे तो काय आहे बेटा? DEN14 आहे. ठीक आहे, तर आपला काय? डेंग्यू कोणत्या विषाणूमुळे होतो? विषाणू म्हणजे काय रे बेटा? व्हायरस. मग हा व्हायरसमुळे होणारा रोग आहे. चावणारा वेक्टर कोणता आहे? फिमेल ॲडेस मस्किटो. लक्षात असू द्या. ओके, मायकोबॅक्टेरियम सुद्धा आपला पर्याय नाही आहे. आपला पर्याय कोणता आहे बेटा? सी, फ्लेवी व्हायरस. हा ओके DEN1 मधून आलेला आहे. DEN1 त्याचा कोडवर्ड आहे, त्या कोड ओके त्याला दिलेला आहे. त्याच्यामध्ये DEN14, DEN12, DEN13 असे आहेत. ठीक आहे. डेंग्यू कोणत्या विषाणूमुळे होतो? तर DEN14 मुळे होतो. ठीक आहे. ओके, चला पुढचा प्रश्न. तुम्हाला असा सुद्धा विचारला जाऊ शकतो हा, की कोणत्या मच्छरमुळे होतो? ॲडेज मस्किटो, ॲज दी ॲडेज. ओके, चला पुढचा प्रश्न पहा. जमिनीवरून चालताना आपण पावलाने जमीन मागे ढकलत असतो. बघा, जमिनीवरून चालताना आपण चालतो कुठे? जमिनीवर. पप्पाच्या परी हवेत चालतात, मम्मीचे मगरमच्छ गढूळ पाण्यात राहतात, आहे की नाही. आपल्याला कुठे राहायचं? जमिनीवर, है ना. जमिनीवरून चालताना आपण पावलाने जमीन मागे ढकलत असतो. जर नसेल तर आपण घसरून पडू. जमीन जर नसेल तर काय करू? आपण घसरून पडणार आहे की नाही. मग आता मला सांगा, तो कोणता बल आहे? बघा, लक्ष द्या. गुरुत्वीय बल कोणतं असते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जीएफ तुम्हाला ऑलवेज खाली पाडते. जीएफ तुम्हाला ऑलवेज फ्री फॉल सारखं. आपण फ्री फॉलचा सुद्धा कन्सेप्ट बघितलाय आपल्या ऑफिशियल ऑफलाईन लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर जमिनीवरून चालताना आपण पावलाने मागे तर घर्षण होते. काय होते? जमिनीचं घर्षण होते. ओके, तर आपला जो पर्याय आहे तो कोणता आहे बेटा? घर्षण बल आहे. ठीक आहे. घर्षणामुळे आपण पडत नाही, म्हणजे घर्षण. बघा, गुरुत्व बलामुळे आपला बॅलन्स होतेच, हे तर मान्य आहे तुम्हाला. पण काय म्हणताय? मागे चालतो आपण तर घर्षण होते. काय होते? घर्षण होते, असं डान्स होते, आहे की नाही. ठीक आहे. स्नायू बल तर नाही आहे आणि प्लावक बल सुद्धा नाही आहे. आपलं कोणतं आहे? घर्षण बल. चला पुढचा प्रश्न पहा. लेड आम्ल विद्युत घटातील धनटोक म्हणजेच पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कशाने बनलेले असतात? बघा, खूप चांगला प्रश्न आहे. बघा, लेड आम्ल. ओके, लेड म्हणजे काय? पीबी.
ओके, विद्युत गतीत धन टोक म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन कशाचे बनलेले असते, तर ते फक्त लेडचं बनलेलं नसतं किंवा शिशेचं बनलेलं नसतं. इथे तुम्हाला लेड आम्ल नाही, इथे तुम्हाला असं सुद्धा विचारत जाऊ द्या, शिशे आम्ल. ओके, शिसा आम्ल. ओके, शिसे आम्ल. तर त्याच्यामध्ये जो यूज होतो तो होतो लेड डाय ऑक्साईड. काय होतो बेटा? लेड डाय ऑक्साईड. त्याचा फॉर्म्युला आहे PbO2, लेड डाय ऑक्साईड. ठीक आहे, कार्बनमुळे होत नाही आणि झिंकमुळे सुद्धा नाही. तर त्याच्यामध्ये जो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे, घटक आहे, तो कोणता आहे? लेड ऑक्साईड आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5. आपले फेवरेट सायंटिस्ट रुदरफोर्डच्या केंद्रकीय अनुप्रारूपानुसार केंद्रकाभोवती परिक्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनवरील एकत्रित बघा टोटल ऋण प्रभार हा कशा एवढा असतो? हा प्रश्न आलेला आहे या अगोदर NMS मध्ये, हा प्रश्न अगोदर आलेला, लक्षात आहे. बघा, रुदरफोर्डच्या केंद्रकीय अनुप्रारूपानुसार केंद्राभोवती परिक्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ऋण प्रभार हा कशा एवढा असतो? बघा, न्यूट्रॉनच्या प्रभार एवढा असतो का? त्याच्यावर चार्जच नाही ना भाऊ न्यूट्रॉनवर, आहे ना. तर आपला जो पर्याय आहे, लक्षात द्या तुम्ही, सोपा पर्याय आहे आपला, तर तो असतो बेटा न्यूट्रॉनच्या प्रभार एवढा नाहीच आहे, तर केंद्रकावरील धन प्रभार एवढा असतो, आहे ना. म्हणजे केंद्रकावरील जे धन प्रभार आहे त्याच्या एवढा असतो. ओके, रुदरफोर्डच्या केंद्रकीय अनुप्रारूपानुसार केंद्रकाभोवती परिभ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ऋण प्रभार हा कशा एवढा असतो? तर केंद्रकावरील धन प्रभार. म्हणजेच रुदरफोर्डचा एक्सपेरिमेंट आहे, जेवढे धन आयन आहे तेवढेच काय त्याच्यामध्ये ऋण आयन आहे. ठीक आहे, मग ते केंद्रावरील धन प्रभार एवढाच असतो. म्हणजे पर्याय क्रमांक ब, शून्य नसते आणि वस्तुमाना इतका तर नसते. ठीक आहे, चला आता आपला पुढचा प्रश्न आहे 6. प्रश्न क्रमांक 6 नीट पहा. बघा, समुद्राचे पाणी हे द्रावणाचा कोणत्या प्रकारात मोडते? कोणाचं पाणी? समुद्राचं पाणी. तुम्ही ऐकलं असेल, जास्त काय बोलला तर मी मरीन म्हणते. मरीन म्हणजे समुद्राचं खारं पाणी. समुद्राचं जे खारं पाणी आहे, ओके, समुद्रातील खाऱ्या पाण्याला मरीन वॉटर म्हणतात, खारं पाणी. ओके, मरीन, मरीन. मुंबईमध्ये एक मरीन आहे, मरीन ड्राईव्ह. ओके, मरणारा ड्राईव्ह नाही आहे तिथे लोक मुद्दाम मरत नाही, तिथे खारं पाणी हिचं साठवण जास्त आहे. ओके, हा, तर ते समुद्राचे पाणी हे द्रावणाच्या कोणत्या प्रकारात मोडते? वायूमध्ये? नाही रे बाबा, नाही, वायू नाही. द्रवामध्ये? वायू नाही, द्रवामध्ये वायू नाही. पेप्सी आहे का ते? कोको कोला आहे का ते? स्प्राईट आहे का? थम्सअप आहे का ते? नाही ना. ओके, मग द्रवामध्ये काय बेटा? स्थायू. हे समुद्र काय आहे? भलं मोठा आहे, मग त्याच्यामध्ये पाणी आहे. पाणी काय आहे? द्रव आहे. मग आता द्रव असल्या कारणामुळे तिथे खूप सारे मिनरल्स काय होतात? डिझॉल्व्ह होतात. आणि मिनरल्स कसे असतात? मग स्थायू असतात आपले, आहे की नाही? खडक बी स्थायू आहे, तर मॅक्झिमम पदार्थ स्थायू आहे. असल्या कारणामुळे आपला पर्याय कोणता बेटा? क, द्रवामध्ये स्थायू पदार्थ. स्थायूमध्ये द्रव आहे ना, स्थायूमध्ये स्थायू का? नाही. ओके, तर पर्याय क्रमांक क आहे, द्रवामध्ये स्थायू पदार्थ. ठीक आहे, समुद्राचे पाणी. चला पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7. अधातूमध्ये इलेक्ट्रॉन स्वीकारून कोणते आयन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते? बघा, सोपा प्रश्न आहे, अगदी सोपा प्रश्न आहे. बघा, धातू असतात ना, धातू हा इलेक्ट्रॉनला देतो. ओके, आणि अधातू काय करतो? घेतो. मग आता ही जी घेवाण आहे, बघा, जो देतो त्याला म्हणतात पॉझिटिव्ह आणि जो घेतो त्याला म्हणतात निगेटिव्ह. मग अधातू काय करतात? देतात की घेतात? अधातू कोणत्या खंडामध्ये आहे? अधातू पी खंडामध्ये आहे. पी फॉर पिदाडे नाही रे बाबा, पी फॉर पी ब्लॉक आहे, तो पी खंड आहे. ओके, त्याच्यामध्ये जी सबसेल आहे, ऑर्बिटल सेल आहे, ती कोणती आहे? पी नावानी आहे ना, SPDF पिरियडिक टेबल मध्ये आहे, त्याचं वर्गीकरण आहे. ओके, तर कोणतं आयन तयार करतात ते? तर ते धन तर करणार नाही, घेत आहे म्हटल्यानंतर. ओके, स्वीकार म्हणजे ऍक्सेप्ट करताय, म्हणजे ऍक्सेप्ट. तुम्ही एखाद्याला मनावर ऍक्सेप्ट करताय का? ऍक्सेप्ट केलं म्हणजे निगेटिव्ह आहे जाते कार्यक्रम, तर उदासीन तर नाही. ओके, कोणता मग? ऋण आयन. ठीक आहे, चला जटिल आयन हा पर्याय नाही आहे आपला. ओके, ऋण आयन हा पर्याय आपला. अधातू हे ऋण आयन तयार करतात. ठीक आहे, चला धातू कोणते करतात? धन आयन तयार करतात. एकाच प्रश्नामध्ये 2 तीर आपले, आहे की नाही? चला पुढचा प्रश्न पहा. हवेतील कोणत्या प्रदूषकामुळे वनस्पतीचे पर्णछिद्रे म्हणजे स्टोमॅटा बुजून जातात? वनस्पती मधला महत्वाचा श्वसन अंग जो कोणता आहे त्याला म्हणतात पर्णछिद्रे किंवा पर्णरंध्रे म्हणतात त्याला. पर्णछिद्रे म्हणतात त्याला. पर्णरंध्रे किंवा पर्णछिद्रे असतात. हे नाही का श्वसन अभिक्रिया करतात. कशासाठी महत्वाचे आहे?
वनस्पतीमधलं जे श्वसन अभिक्रिया आहे त्या श्वसन अभिक्रियेमध्ये सर्वात महत्वाचं अंग कोणतं आहे बेटा? स्टोमॅटा आहे, म्हणजे तो रेस्पिरेटरी ऑर्गन आहे. जसं की मानवी शरीरामधला श्वसन अभिक्रियेतील महत्वाचा अंग कोणता आहे? फुफ्फुस आहे, फुफ्फुस. तसंच नाही का वनस्पतीमध्ये, तिच्या पतीमध्ये नाही, वनस्पतीमध्ये कोणता आहे? स्टोमॅटा आहे. समजलं का रे बाळा आजची शाळा? बघा तर काय आहे, तर मिथेन हे गॅस आहे, याच्यामध्ये नाही होत. नायट्रोजन असल्यामुळे सुद्धा नाही होत, कार्बन मोनॉक्साईडमुळे सुद्धा नाही होत. कशामुळे होते? कणरूप पदार्थ. कणरूप म्हणजे डस्ट पार्टिकल. डस्ट पार्टिकल जाऊन जर त्या पानाच्या छिद्रावर जाऊन बसले, मुक्काम केला, ओके, तर त्याला श्वास घेता येणार का? नाही. नाकामध्ये जर काय अटकलं आपलं समज आहे ना, तर श्वास घ्यायला त्रास जाते ना, तसंच तिथे अटकलं की काम बिनते. समजलं? म्हणजे हवेतील कोणत्या प्रदूषणामुळे? तर कणरूप जे आहेत, डस्ट पार्टिकल आहे, त्याच्यामुळे सुद्धा होते. ठीक आहे, आपला पर्याय कोणता आहे? कोणता? कणरूप पदार्थ. चला पुढचा प्रश्न पहा. 9वा प्रश्न. समुद्राच्या तळाशी भूकंप झाल्यास कोणत्या विध्वंसक लाटा निर्माण होण्याची शक्यता असते? आता समुद्रामध्ये भूकंप आला, आतमध्ये माणसाच्या पोटामध्ये सुद्धा भूकंप येतात बाबा कधी कधी, आहे ना. प्रकृतीमध्ये जेवढ्या काही बाहेर गोष्टी होत असतात त्या सर्व गोष्टी आपल्या शरीरात होत असतात. हा सगळं आहे. प्रकृतीमध्ये भूकंप येते, आपल्या शरीरात सुद्धा भूकंप येते, सुनामी येते, सगळंच आहे आपल्या शरीरामध्ये, आहे की नाही. चला, समुद्राच्या तळाशी, ओके, समंदर का किनारा, ओके, जाणं त्याच्या तळाशी पहा झाल्यास कोणत्या विध्वंसक लाटा निर्माण होतात? आता समुद्र आहे आपला भलं मोठं, हा भलं मोठा समुद्र आहे आणि इथे भूकंप आला, ओके, तर काय होतात पहा. तर विद्युत लाटा तर तयार होत नाही भाऊ तिथे. तिथे काय आयनचं का देवाणघेवाण चालू आहे का? नाही. मग विद्युत लाटा नाही. तिथे कोणी ध्वनी लाटा असतात, ध्वनी लाटा तयार होतात, आवाज तर येणारच आहे, पण पाण्यामध्ये ध्वनी आहे ना, ट्रॅव्हल करत नाही तेवढं, आहे की नाही. त्याच्यामुळे हे सुद्धा नाही, त्यामुळे लाटा, ध्वनीची लाटा तयार होणार नाही. ओके, तर गुरुत्वीय लाटा सुद्धा तयार होणार नाही. तर कोणत्या? सुनामी. कोणती? सुना ऐका, सुनामी म्हणजे सुनामी लाटा तयार होतात. तुम्ही पाहिलं असेल जपानमध्ये सुनामी येत राहत, मागे सुद्धा आलेली आहेत, 2-3 सुनामी आपण बघितलेल्या आहेत, आहे की नाही. म्हणजे मुंबईमध्ये आदळल्या सुनामी आल्या, हवा पाणी आलं खूप सारं, आहे की नाही. तर ते सुनामी आहे, भूकंप आला तर. ठीक आहे, कालच आला भूकंप रात्रीला हिंगोलीमध्ये आपल्या, आहे की नाही. आपल्या बाजूचा जिल्हा आहे ना हिंगोली, तिथे भूकंप आला. सरकत येऊन आला ते, पहिले नांदेड, वसमत, आता हिंगोली, या जवळ या. ठीक आहे, तर सुनामी लाटा आपला पर्याय आहे. चला पुढचा प्रश्न पहा. लयकारिका म्हणजेच लायझोझोम हे कशाने वेष्टित असलेले कोश आहेत? बघा सोपा प्रश्न आहे बघा. लायझोझोम्स ज्यांना म्हणतात लयकारिका. लय म्हणजे काय रे? लय. बघा शब्द पहा तुम्ही किती मस्त आहे. लय, तुम लय को बिगाड़ दोगे तो क्या आ जाएगा? प्रलय आ जाएगा, प्रलय. तो ये प्रलय जो है वनस्पति में भी आता है. ओके, लयकारिका हे कशाने वेष्टित म्हणजेच बाउंडेड आहे म्हणते. प्रश्न क्रमांक 10 पहा. ओके, असलेले कोश आहेत म्हणते. तर इथे एक दुहेरी पटल आहे का? नाही रे. लायझोझोम मध्ये दुहेरी पटल नसते, 2 मेम्ब्रेन नसते त्याच्यामध्ये, तर एकच पदरी असते, एकच पदरी पटल असते. ठीक आहे, त्रिस्थिरता नाही रे बाबा. वन ॲनिमल आहे का ते? कोणतेच पटल नाही, नसतेच बाबा. ओके, ठीक आहे, तर कोणता आहे? एक पदरी पटल असते. लायझोझोम मध्ये किती पदरी पटल असते? एक पदरी पटल असते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 11. श्वासोच्छ्वास बघा, स्वच्छ श्वास घडवण्यासाठी श्वासपटलाची कोणती हालचाल गरजेची आहे? बघा मराठीचा शब्द पहा. ओके, श्वासोच्छ्वास घडण्यासाठी श्वासपटलाची कोणती हालचाल गरजेची आहे? आता बघा, म्हणजे मी श्वास घेऊ राहिलो, सोडू राहिलो, कसं हो राहिलं? पटल आहे ना, श्वास पटल. ओके, त्याचं नाव काय होतं रे? डायफ्राम, आहे की नाही. सांस को अंदर लो और बहू को छोड़ो. कार्बन डायऑक्साइड हा बहु आहे आपला, है ना. तर आता बघा, श्वास घेतोय, श्वास सोडतोय, काय होत आहे? मागे पुढे होत आहे का? इकडे तिकडे होत आहे का? नाही. कुठे होत आहे ना? डावीकडून उजवीकडे तर अजिबात होत नाहीये, मागून पुढून सुद्धा होत नाहीये. म्हणजे असं होत आहे का? नाही. ओके, डावीकडून उजवीकडे होत आहे का? असं होत आहे का? नाही. कसं हो राहिलं? खालीवर हो राहिलं, आहे की नाही. म्हणजे हवा घेताना कसं हो राहिलं? खालीवर, म्हणजे सतत वर आणि सतत खाली होणे. खाली है ना, खाली वर, खाली वर, वर खाली होत राहते, आहे की नाही. हा, तिरपी हालचाल नाही, मरून जाईल माणूस तिरपी हालचाल झाल्यावर, आहे की नाही. आपला पर्याय कोणता आहे? मग क पर्याय आहे. चला ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. दहीमध्ये कोणतं आम्ल असते? दही. हिवाळ्यामध्ये दही जास्त खाऊ नका रे बाबा, सर्दी खोकला येऊ शकतो तुम्हाला. बघा लक्ष द्या. दही म्हणजे काय रे बाबा? दही कोणता प्रोडक्ट आहे?
डेअरी प्रोडक्ट आहे आपला. कोणता प्रोडक्ट आहे आपला हा? डेअरी. डेअरी नाही रे, डेअरी प्रोडक्ट. ओके. दहीमध्ये कोणते आम्ल असते म्हणते? ऑक्झॅलिक ऍसिड आहे ना का? ऑक्झॅलिक ऍसिड हा आपल्या नाही का टोमॅटोमध्ये असते. टर्टारिक आम्ल नाही का चिंचामध्ये असते. चिंच दात खट्टे करतो मग तुम्हाला ज्यादा बातचीत की ना. टर्टारिक आम्ल चिंचामध्ये असतो, खट्टे करते ना. हा ओके. कोणतं असते मग? हायड्रोक्लोरिक ऍसिड पोटामध्ये असते तुमच्या. नॅचरल हायड्रोक्लोरिक ऍसिड तुमच्या स्टमक मध्ये असते. अन्न फ्रॅगमेंट, फूड फ्रॅगमेंट करतात, तुकडे करतात त्या अन्नाचे, पचवण्यासाठी मदत करते है ना. मग आपला आम्ल कोणता आहे? आपला लॅक्टिक आम्ल, लॅक्टिक ऍसिड. ओके. पोटाच्या बिमारीमध्ये झालं तर लॅक्टिक ऍसिड खायला प्यायचं असतो आपल्याला. तर दहीमध्ये कोणते आम्ल असते? लॅक्टिक ऍसिड असते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पहा. सोडियम क्लोराईड हे कोणत्या बंधाचे उदाहरण आहेत? सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड फॉर्म्युला काय आहे रे बाळांनो? NaCl. काय आहे? NaCl. Na म्हणजे कोण रे? सोडियम. धरला कोणी होतं तुम्हाला आहे ना? Na पॉझिटिव्ह प्लस Cl निगेटिव्ह है ना. हे याची डिसोसिएशन झालेली रिॲक्शन आहे. ओके. डिसोसिएशन झालेलं आहे याचं. ठीक आहे. तसं मग सांगायचं मला काय तात्पर्य आहे की जे पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात, आपण आयोनिक बंधाचे नाही का गुणधर्म बघितलेले आहेत. आयोनिक संयुगाचे गुणधर्म बघितलेले आहे आपण. जे पाण्यामध्ये विरघळतात ना, पाण्यामध्ये, त्यांना आयोनिक कंपाऊंड म्हणतात, त्यांना आयोनिक बंध म्हणतात. ओके. तर आपल्या पर्यामध्ये ऑलरेडी आयोनिक आहे ना. मग झालं मग को. ओके. सहसंयोजक बंध आहे का? नाही. धातू बंध नाही. ओके. हायड्रोजन बंध नाही. कोणता बंध? आयोनिक बंध. याच्यामध्ये हायड्रोजन आहेच नाही, तर मग हायड्रोजन बंध आपला आहेच नाही. आपला कोणता आहे? आयोनिक बंध आहे. ठीक आहे. मग आपलं घरचं मीठ पाण्यामध्ये विरघळते. ठीक आहे. चला. पूर्वी तापमापीमध्ये वापरला जाणारा आणि आता हानिकारक असल्याने टाळला जाणारा द्रव कोणता आहे? बघा पिरियडिक टेबलमध्ये. ओके. ठीक आहे. आवर्त सारणीमध्ये दोन असे मेटल आहे, दोन असे मेटल आहे जे लिक्विड फॉर्म मध्ये आहे. त्यांचं नाव आहे, एकाचं नाव आहे गॅलिलियम आणि दुसराचं नाव आहे मर्क्युरी. काय नाही त्याचं? मर्क्युरी. मर्क्युरी. हा मर्क्युरी. मरीन मरीन मर्क्युरी. लक्ष द्या. हा मर्क्युरी आहे ना. हा याला म्हणतात पारा. काय म्हणतात त्याला? पारा. हा तापमापीमध्ये सुद्धा वापरला जातो. जो स्पॅग्मो मॅनोमीटर असतो, ज्यांना आपण ब्लड प्रेशर मोजतो, त्याच्यामध्ये सुद्धा काय वापरतात? तो जो असं द्रव पदार्थ खालीवर खालीवर होतो ना, फुफ्फुस आहे ना, ते फुसफुस करताना तुम्ही पाहिलं असेल. ब्लड प्रेशर मोजतात ना, बीपी मोजतात ना, उच्च रक्तदाब. हा मग तिथे स्पॅग्मो मॅनोमीटर नावाचा एक डिव्हाइस असतो, तो वापरला जातो. आणि पूर्व तापमाप हे टेम्परेचर आहे. पूर्व तापमापी म्हणजे टेम्परेचर मोजण्यासाठी कोणता होतो? हानिकारक आहे. तर इथे काय आहे? आणि द्रव आहे. तर हा मर्क्युरी मेटल आहे पण द्रव आहे. याची घनता खूप जास्त असते, याची घनता खूप अधिक असते, जास्त घनता याची. ओके. मर्क्युरीची. ठीक आहे. तर पारा आपला पर्याय आहे. इथे तुम्हाला Hg असं जरी सिंबल आलं तरी उत्तर आपलं पारा असणार आहे. ओके. Hg सुद्धा विचारला तुम्हाला जाऊ शकते. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट पारा दिलाय तर तुम्हाला ते डायरेक्ट काय दिलं असेल? Hg दिलं असेल. आणि त्याचं ॲटॉमिक नंबर आहे 80 ॲटॉमिक नंबर आहे. 80 ॲटॉमिक नंबर आहे त्याचा अनुक्रमांक. ठीक आहे. अल्कोहोल नाही रे बाबा. अल्कोहोल हानिकारकच आहे. त्याच्यामुळे पाणी तर हानिकारक नाही आहे आपला. ओके. नायट्रोजन सुद्धा नाही. ठीक आहे. तर पारा क आपला पर्याय आहे. समजलं बाळा? चला पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 15. ध्वनी स्त्रोत आणि कान यांच्यामध्ये माध्यम नसेल तर काय होईल? बघा प्रश्न क्रमांक 15 जो आहे ना पहा. ध्वनी कोण आहे रे? मुलगी आहे. मग मुलीला काय लागते रे? माध्यम लागते. काय लागते रे? माध्यम. माध्यम म्हणजे काय रे? मीडियम. मराठी माध्यमचे विद्यार्थी आहो आपण मराठी मीडियमचे विद्यार्थी नाही आहोत. आपण मराठी माध्यमचे विद्यार्थी आहोत. माध्यम म्हणायचं. मग माध्यम. ध्वनी आणि स्त्रोत कान यांच्यामध्ये माध्यम नसेल तर काय होईल? बहिरा होईल. तू बहिरा, तुला ऐकूच येणार नाही आहे ना. पहा कोणाला शिवा द्यायचं असेल ना त्यांनी चंद्रावर जाऊन शिवा द्यावं, कारण तिथे हवाच नाहीये. आहे की नाही? ठीक आहे. ध्वनीचा वेग वाढेल का? नाही. ध्वनी ऐकू येणार नाही. प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 15 त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. ध्वनी ऐकू येणार नाही. प्रश्न क्रमांक 15. ओके. ध्वनी ऐकू येणार नाही तुम्हाला. ध्वनीची वारंवारता वाढेलच नाही ना भाऊ. ध्वनीचे फक्त सप्पंडल होईल? नाही. ध्वनी ऐकू येणार नाही. म्हणजे ध्वनीला एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जायचं असेल, ट्रॅव्हल करायचं असेल, वेव्हज फॉर्म करायचे असेल, कंपन तयार करायचं असेल,
ठीक आहे, तर काय लागेल? माध्यम लागेल. ठीक आहे, कोणतं माध्यम? आपलं मराठी माध्यम. ओके, चला पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 16. नियमित परावर्तनामध्ये पृष्ठभागावर समांतर पडणारे आपाती किरण परावर्तित झाल्यावर कसे असतात? बघा, प्रश्न क्रमांक 16 खूप सोपा आहे. बघा, नियमित परावर्तन, पृष्ठभागावर समांतर पडणारे आपाती किरण, म्हणजे आपलं नाही का हे पृष्ठभाग आहे, हा आपला पृष्ठभाग आहे. ओके, नियमित परावर्तनामध्ये पृष्ठभाग समांतर पडणारे, असं पडलं समांतर. ओके, तर आपाती, आता ही कोणती किरण आहे? आपाती किरण. कोणती किरण आहे बेटा? ही आपाती किरण पृष्ठभागावर पडलेला आहे. ओके, तर परावर्तित झाल्यावर कसे असतात? तर ते समानच असतात. ओके, एकाच बिंदूत मिळतात का ते? नाही, एकमेकांना ते समांतर असतात. एकमेकांना ते दोघी कसे असतात बेटा? समांतर असतात. पॅरलल आहेत तसे. कशात? पॅरलल आहे. एकमेकांना काय आहे? ते पॅरलल आहे, समांतर आहेत. ओके, एकमेकांना लंब असतात का? नाही. आणि वेगवेगळ्या दिशेने जातात का? नाही. ओके, एकमेकांना समांतर असतात ते. ठीक आहे, यहां से आया वहां से डायरेक्ट गया. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 17. रेडिओ, टीव्ही, टेलिफोनचे कॅबिनेट, इलेक्ट्रॉनचे स्विच आणि कुकरच्या हँडलवरील आवरण कशापासून बनलेले असतात? ज्याच्यावर हीटचा परिणाम होत नाही, म्हणजे झुकेगा नाही आहे ना, म्हणजे मोडेल पण वाकणार नाही, असा जो प्लास्टिकचा पदार्थ आहे त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात बेटा बॅकलाइट. काय त्याला? बॅकलाइट म्हणतात. पॉलिथिनला आकार देता येतं ना भाऊ, हीट दिल्यावर ते पॉलिथिन विरघळून जाते. ओके, थर्मोकॉल सुद्धा विरघळते आणि ॲक्रिलिक सुद्धा विरघळते. आपला काय? बॅकलाइट पदार्थ आहे, आपला प्लास्टिक पदार्थ आहे तो, एका प्रकारचा प्लास्टिक आहे. त्याला म्हणतात थर्मोसेटिंग. काय म्हणतात त्याला? थर्मोसेटिंग प्लास्टिक म्हणतात त्याला. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. 18 प्रश्न आहे. दुधवा जंगल म्हणजे दुधवा फॉरेस्ट 1.5 शतकापूर्वी कोणत्या प्राण्याचे मोठे वसतिस्थान होते? दुधवा. ओके, बघा 18 प्रश्न आहे, खूप सोपा आहे आपला 18 प्रश्न. बघा, ओके, दुधवा जंगल 1.5 शतकापूर्वी, दीड शतक मध्ये किती रे? रोहित शर्माने सेंचुरी मारली, शतक मारला. दीड म्हणजे किती? 150 वर्ष. ओके, 150 वर्षापूर्वी कोणत्या प्रकारचे मोठे वसतिस्थान होते? तर त्याचा जो पर्याय आहे तो आशियाई सिंह नाही आहे. बघा, प्रश्न तुम्ही वाचला की तुम्हाला ऑटोमॅटिक कळते. बघा, दुधवा जंगल 1.5 शतकापूर्वी कोणत्या प्राण्याचे मोठे वसतिस्थान होते, म्हणजे आता नाही आहे, असेल तरी कमी आहे. मग आशियाई सिंह तर आहे तिथे, पट्टेदार वाघ बी आहे तिथे, मग हा पर्याय नाही आहे आपला. मग काय तिथे? एक शिंगी गेंडा आहे ना, सिंगल हॉर्न आहे ना. ओके, रिनोसर्स. ओके, म्हणजे बघा तुम्ही ऐकलं असेल रिनो. ओके, एक शिंग गेंडा. ओके, 150 वर्षापूर्वी. आता त्यांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. ओके, आपण पर्यावरणाला खूप हानिकारक अशा पदार्थ बनवून राहिलो, त्याच्यामुळे पर्यावरणाची लागलेली आहे बेटा विल्हेवाट. चला शेवटचा प्रश्न आहे आपल्याला, पहा. ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या, ओके, वस्तुमान म्हणजे इथे वस्तुमानासाठी काय दिलं त्यांनी? दादा काय रे? दादा मास पासून ते जास्तीत जास्त किती पर्यंत असू शकते? ताऱ्यांचे वस्तुमान, तारा कोणत्याही ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या पासून, ओके, ते जास्तीत जास्त किती पर्यंत असू शकतात? तर ते त्याचं वस्तुमान जो आहे तो, ओके, हा 85. 10 ते 15 बी नाही, 10 नाही, 50 बी नाही, 75 बी नाही, तर ते असतात बेटा. खरं तर तुम्हाला सांगू का मी, ते 100, ओके, वस्तुमान आणि सूर्याचं 100 वस्तुमानात एवढं असू शकतं. ओके, आणि आहेत काही. ठीक आहे, तर आपला पर्याय कोणता आहे? 85. ओके, तर त्याची एक रेंज आहे बरं. खरं तर इथे नाही का अशी रेंज पाहिजे होती, 0 ते 1 ते 10 आणि 1 ते 50. ठीक आहे ना, 1 ते 75. तर आपला जो पर्याय आहे तो आहे 1 ते 100. 1 ते 100 पर्याय क्रमांक ड. ते करेक्शन कोण टाकतो मी? पर्याय क्रमांक ड, 1 ते 100. ठीक आहे, चला अशाच प्रकारचे अनेक मजेदार विश्लेषण पाहण्यासाठी कल्पतरू ऑफिशियल चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कारण की 28 तारखेला होणाऱ्या पेपरला तुम्हाला महत्त्वाचे मराठी माध्यमचे विश्लेषण फक्त कल्पतरू ऑफिशियल चॅनलवरच मिळणार आहे. धन्यवाद.